नमस्कार मंडळी, मी स्वाती ठोकळे. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे डिनर मेनू आणि मेनू मध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. गवारीची भाजी, भेळीचं कालवण, भेळ म्हणजे कडधान्य, गरमागरम चपात्या, भात. तर चला तर करूया सुरुवात रेसिपीला. चला 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 तर आपण बघूया मी काय काय साहित्य घेतले. तर इथे मी गवार घेतली, गवार स्वच्छ धुवून घेतली आणि हे कडधान्य आहे म्हणजे सर्व मिक्स आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, लसूण, शेंगदाण्याचा कूट आणि इथे पीठ पण मी मळून ठेवलंय चपात्या बनवण्यासाठी आणि भात. तर अगोदर मी भाजी बनवून घेते आणि नंतर मग भेळीचं कालवण बनवते. आम्ही भेळ बोलतो त्याला. चला फोडणी देऊया. सगळ्यात अगोदर मी भाजी बनवून घेते. चला. तर सगळ्यात पहिली कढाई गरम केलेली आहे मम्मीनी आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते 1 चम्मच. आणि पहिली स्टेप काय आहे मम्मी? पहिली स्टेप आहे गवार भाजून घ्यायची अगोदर आपण. ओके. गवार भाजून घेतली ना मग गवार लगेच शिजते. आणि कधी पण आपण गवारीची भाजी किंवा गवारीचं कालवण असं काय बनवायचं असेल ना, गवार भाजून घ्यायची. जर आपण गवार नाही भाजून घेतली तर अशीच ती मग हिव लागते, जरा निबार निबार असं कचकच लागते दाताखाली. म्हणून भाजून घ्यायची गवार. ही एक आपली टिप आहे. तर आता तेल गरम झालंय, आता मी गवार टाकते. मागं सरा. हे खालून घ्यायचं, सगळीकडून नीट भाजून घ्यायचं. तर बघा गवार भाजून झालेले आहे आणि आपण गवार छान म्हणजे जास्त पण अशी करपवू द्यायची नाही, थोडीशी नरम झाली का काढून घ्यायची. मी आता काढून घेते. आणि जे पहिल्यांदा बनवतील गवार नक्की करा. हा, गवार भाजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर गवार अशी कचकच अशी थोडी दाताखाली लागते. म्हणून आपण नॉर्मल अशी नरम करून घ्यायची. तर आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी पण परत 1 चमचा तेल. परत 1 चमचा तेल टाकायचं आपण. तेल गरम होऊ देऊया आपण. आता त्याला हे आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकूया. जिरे मस्त फुलले की लगेच आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता टाकला की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया. आता आपण हे छान हलवून घेऊया. जरा भाजला की लगेच आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया. आणि टोमॅटो पण छान परतून घेऊया तेलामध्ये. आणि यावेळेला आपण काय करायचं, गॅस कमी करायचा, नाहीतर जे आपले टाकलाय ना लसूण वगैरे करपण्याची शक्यता असते. एकदा तेल टाकलं की गॅस कमी करायचा. तर बघा टोमॅटो पण आपला छान तळून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर भरभरून आम्हाला आवडते कोथिंबीर. हो, टोमॅटो कोथिंबीर पाहिजे. हे छान भाजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही भाजून घेतलेली गवार लगेच टाकून घेऊया. आपण हळद पण टाकू याच्यावरती, त्यासाठी ना कलर छान येईल ना. विचार करत असताना मी एवढे का शॉर्ट्स घेते, कारण की आम्ही हेच शॉर्ट व्हिडिओ बनवून पण टाकतो. ते पण तुम्ही चेक करा, इंस्टा पण चेक करा आमचा. आता हे छान परतून झाले तेलामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ आणि आपली घरगुती चटणी. आणि हा घरगुती मसाला आहे, घाटी मसाला. ह्याची पण रेसिपी आम्ही टाकलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. लिंक देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आता मी 2 ते 2.5 चमचे टाकते. ते तिखट तुमच्यावरती. आता तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती तुम्ही चटणी टाका. 2.5 चम्मच, छोटा चम्मच आहेत ना माझ्याकडे, त्यामुळे मी 2.5 चम्मच टाकलेले आहे. आता हे छान हलवून घेऊया आपण. काय मस्त वास आलाय, खूपच भारी. छान. आपण ह्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकलेली आहे ना, ती पण मस्त तळून झालेली आहे बघा तेलात. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया.
1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बघा. ओके. म्हणजे गवार पण छान शिजेल आणि गवार आपल्याला एकदम अशी फडफडीत नाही करायची, थोडीशी वलसर करायची. हो, खूप छान होते. तुमच्यावरती डिपेंडेड आहे. आम्हाला कसं थोडीशी वलसर आवडते. हा, आम्हाला थोडी वलसर आवडते. सगळ्या घरांमध्ये कशी वेगवेगळी पद्धत असते बनवायची, पण तुम्ही ना आमची पद्धत प्लीज ट्राय करून बघा. एवढी मस्त लागते ना गवार. ज्याला गवार नसेल आवडत ना तो एवढा खाईल नाही गवार. नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि सांगा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये. आता आपलं ह्याला उकळी आली ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया. आपण उकळी आलेली आहे ह्याला. त्याच्यामध्ये काय टाकायचं मम्मी? शेंगदाण्याचा कूट. वाव, हो किती मस्त. हे तुम्ही विसरू नाही शकत. हे टाकल्यालाच पाहिजे. शेंगदाण्याचं कूट टाकायचं, खूप छान होते आणि खूप चांगली चव येते. बस, जास्त पण नाही टाकायचा. हे बघा किती छान वाटतंय ना. आणि हे किती वेळ आता ही गवार आपली शिजते तोपर्यंत शिजवायची. आता गवार आपली 10 मिनिटात शिजेल. ती जास्त टाइम नाही लागणार, 10 पण नाही मिनिटं लागणार. ओके. तर आता आपली गवारची भाजी बनवून झालेली आहे. तर आता बनवूया कालवण बनवू भेळीचं. ओके. मी हे इथे ट्रान्सफर केलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती कारण की आता कालवण बनवायचं आहे. आणि मग आता काय करायचं? आता याला गॅस कमी करून मी झाकण मारते, म्हणजे पटकन शिजेल ना भाजी. झाकण मारलं आणि आता भाजी शिजते तोपर्यंत आपण कालवण बनवून घेऊया भेळीचं. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकूया. ओके, 2 चमच. हा, 2 चमच. आता तेल गरम होऊन देऊया. तर आता भेळीचं कालवण मी जास्त पातळ नाही बनवणार, असं दरदरीत बनवणार आहे, वडून खायचं. चला, तेल गरम झाले. सगळ्यात पहिले कढीपत्ता, लांब कढीपत्ता तरी मी अगोदर धुवून ठेवते, म्हणजे सुकतो ना, तरी पण उडतं कढीपत्ता. मागे असं होतं. आता हा जो आपण लसूण टेचून घेतलेला आहे ना, थोडासा लसूण आणि कांदा आणि चांगलं हलवून घेऊया. कांदा टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकूया आपण ह्याच्यामध्ये, अगदी थोडेसे. ओके. आणि हे छान हलवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पण छान परतून घेऊया तेलामध्ये. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. हळद टाकूया, भेळ टाकूया आणि आलेली आहे. आता ही भेळ ना आपण 2-3 मिनिटं तेलामध्ये छान तळून घेऊया, परतून घेऊया. आलेला आहे कोणतरी मध्ये. भूक लागली तुला? बाबाला माझ्या चपाती करून देऊ. चपाती करून देते माझ्या बाबाला. चपाती खाणार बाबा. आता परतले. आता काय टाकायचं? आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. ओके, चवीनुसार मीठ आणि चटणी किती चम्मच? चटणी बघा, स्ट्रगल. 1, 2 आणि 3. हे तुमच्यावरती डिपेंडेड आहे. तुमच्यावरती. आता 3 ते 3.5. छोटा चमचा आहे ना? छोटा चमचा आहे ना, म्हणून मी जरा जास्त टाकते. 3 ते 3.5 टाकलं म्हणजे थोडस आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना, दरदरीत असं बनवायचं आहे, वडून खायचं. एकदम टेस्टीच लागणार आहे. आता हे पण चटणी आपण टाकली ना, छान परतून घेऊया तेलामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर पण परतून घेऊया तेलामध्ये छान. आणि कोथिंबीर परतली की टाकायचं ह्याच्यामध्ये पाणी. आणि जेवढं तुम्हाला कालवण बनायचं तेवढं टाकू शकता. आम्हाला दरदरीत बनवायचं आहे ना. आम्ही किती टाकणार? 3 ग्लास. ही छोटा ग्लास आहे ना, 3 ग्लास तर टाकते. ओके, अजून 1 ग्लास. हे बघा 3 ग्लास झालेले आहे टाकून. 3 ग्लास टाकते म्हणजे शिजून आटेल ना थोडं पाणी. तर मी आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते आणि लागेल एवढाच टाकणार आहे मी, जास्त पण नाही टाकणार. कालवणाला कशी उकळी आली ना? उकळी आली. हे बघा, मी पूर्ण 1 चम्मच भरून टाकते आणि एवढं ह्याला पुरेसं आहे. ओके, किती छान वाटतंय, दरदरीत. दरदरीत. आणि आता कालवण शिजू द्यायचं ना? आता कालवण शिजू देते.
आणि चपात्या बनवून घेते. साइड बाय साइड चपात्या करूया. आता हे सगळा पसारा काढते. तर मम्मी बनवते आता चपात्या. फायनली कालवण पण झालेली आहे, भाजी पण झालेली आहे. सगळ्यात शेवटी मी चपात्या बनवते आणि मी 4 घडीची चपाती बनवते. आणि मी रोजच 4 घडीच्या चपात्या बनवते. 4 घडीच्या चपात्या कशा मऊ राहतात ना. असं आपण मध्ये तेल लावायचं, छान लावायचं तेल. अशी आपण हे करून घ्यायची. इथं पण तेल लावायचं आणि फोल्ड करायचं आणि इकडं पण लक्ष ठेवायचं, नाहीतर करपू शकतं. थोडा कमी केला आता. लाटून घ्यायची चपाती. आता चपाती शेकून घ्यायची. वाव, तेल लावून घेते मी छान. जास्त पण नाही लावायचं, अगदी थोडंसं पुसायचं. जास्त तेलकट पण चपात्या खावत नाही वाटत. आम्हाला जास्त तेलकट नाही आवडत. बघा कशी फुगते चपाती. ही 4 घडीची चपाती का फुटते, कारण की याला घडी मारलेली असते ना. ती फुगत नाही. फुगते तरी पण काय होतं, साईडने हवा जाते ना. हवा जाते. काय फुलली की तरी पण. तरी ते हे असतात ना फुलके, ते पण आम्ही एकदा बनवून दाखवू तुम्हाला. हो, फुगतात फुलके. त्याचं थोडंसं. आणि आता सगळं बनवून एकदा मी केलतं ना, फुलले आले. त्यात काय करायचं, थोडंसं ते आपलं पीठ असतं ना आशीर्वाद आटा, ते आणि आपलं घरचं पीठ मिक्स करायचं. म्हणजे छान मिक्स फुलतात त्या. आणि आता आपलं सगळं बनवून झालेलं आहे. आणि आता करूया थालीची. म्हणजे थाली बनवूया. म्हणजे थाली सर्व करूया. चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता मी सर्व करते ताट. चला मग. सगळ्यात पहिली काकडी चपात्या. हे पहा, मी अशा मोठ्या मोठ्या चपात्या बनवते. तर चपाती. तर आता बारी आहे भाजी. बस तुला एवढी? हो, बस झाली मला एवढी. हे ताट ना माझ्यासाठी सर्व करते म्हणून थोडं थोडं भाजी. आता भात. हे बघा, भात. आणि आता वरती कालवण. माझं फेवरेट. वा, मस्त. हे बघा. तर हे बघा, थाली वाढून झालेली आहे मस्तपैकी. बघा, आजचा आमचा डिनर तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका. तर असंच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.